नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खरंच की काय सोनं पावणार, किमतीत होणार मोठी उलथापालट। बघूया सविस्तर काय आहे बातमी। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, पण सध्याच्या महागड्या किमती पाहून तुमचा हात आखडता घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप कामाची आहे। तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा। पुढील 2 महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे। इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार क्वांट म्युच्युअल फंडने सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे। सोन्याच्या किमती होणार कमी। ईटीच्या अहवालानुसार या फंडाने पुढील 2 महिन्यात सोन्याच्या किमती डॉलरच्या तुलनेत 12 ते 15% कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे। मात्र सोने दीर्घकाळात चांगली कामगिरी करू शकते असाही अंदाज क्वांट म्युच्युअल फंड वर्तवला आहे। म्हणूनच त्यांनी गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओचा काही भाग सोन्यात गुंतवण्याचा सल्ला दिला आहे। क्वांट म्युच्युअल फंडने म्हटले आहे की जून महिना कच्च्या तेलासाठी सहसा चांगला असतो। कच्च्या तेलाच्या किमती आता आणखी कमी होण्याची शक्यता नाही, पण उद्योन्मुख बाजारात जोखीम वाढली तर कच्च्या तेलाच्या किमती 10 ते 12% वाढू शकतात। बिटकॉइन चांगला पर्याय, त्याचवेळी क्वांट म्युच्युअल फंडचा असा विश्वास आहे की बिटकॉइन अशा गुंतवणूकदारांसाठी चांगले आहे जे जास्त जोखीम घेऊ शकतात। सध्या जागतिक पातळीवर खूप अनिश्चितता आहे, त्यामुळे बिटकॉइन एक चांगला पर्याय असू शकतो। मात्र अल्पावधीत जागतिक स्तरावर पैशाच्या कमतरतेमुळे क्रिप्टोकरन्सीवर परिणाम होऊ शकतो। क्रिप्टोकरन्सी दीर्घकाळात चांगली कामगिरी करू शकते आणि तरुणांचा कल क्रिप्टोकरन्सीकडे राहणे महत्त्वाचे आहे। मंदीची शक्यता नाही। क्वांट म्युच्युअल फंडने म्हटलं की जागतिक इक्विटीमध्ये सुधारणा होत आहे, पण अजूनही कमकुवत आहे। येणारे काही महिने जागतिक इक्विटी, विशेषतः अमेरिकन इक्विटीसाठी कठीण असू शकतात। जागतिक इक्विटीमध्ये अद्याप मंदी दिसत नाही। क्वांट म्युच्युअल फंड म्हणते की याचा अर्थ असा की जागतिक इक्विटी सध्या स्थिर टप्प्यात आहे आणि गुंतवणूकदारांनी निराश होण्याची गरज नाही। मंदीसाठी जागतिक स्तरावर पैशाची कमतरता असली पाहिजे, पण सध्या असं नाही। दरम्यान याआधी क्वांट म्युच्युअल फंडने म्हटले होते की भारतीय इक्विटीमध्ये सुधारणांचा टप्पा आता संपणार आहे। अशा परिस्थितीत काही क्षेत्रांमध्ये PSU, पायाभूत सुविधा, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी, फार्मास्युटिकल्स, मटेरियल, रिटेल आणि टेलिकॉम खरेदीच्या संधी दिसून येऊ शकतात। बाजारात अस्थिरता कायम राहील, यामुळे गुंतवणूकदारांनी हुशारीने गुंतवणूक करावी असं क्वांट म्युच्युअल फंडने सांगितले। धन्यवाद।